हॅलो एव्हरीवन, मी वर्षा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. तर आज हे थंबनेल मी कसं बनवलं आहे तर त्याचं ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे थंबनेल मी पिक्सार्ट ॲपमधून बनवलेलं आहे. तर चला बघूया. सर्वप्रथम आपण पिक्सार्ट ओपन करूयात. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड हवं असेल तर आपण एडिट फोटोमध्ये जायचं आहे. तिथे आल्यानंतर आपल्याला साईडला सर्व बॅकग्राऊंड दिसतील. जर तुम्हाला बॅकग्राऊंड नको असेल तर तुम्ही फोटो घेऊन देखील एडिट करू शकता. तर मी इथे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉपवरती जायचं आहे. क्रॉपवरती गेल्यानंतर आपल्याला यूट्यूबचं थंबनेल बनवायचं आहे. त्यामुळे आपण तिथे रेशो सिलेक्ट करायचा आहे. तर तो सिलेक्ट केल्यानंतर आपण तिथे आता फोटो घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी माय फोटोमध्ये क्लिक केला आहे. त्यानंतर आपल्याला आपली गॅलरी ओपन झालेली दिसेल. तुम्हाला थंबनेलसाठी जे फोटो हवे असतील ते क्लिक करायचे आहेत. तर मी इथे हे 2 फोटो क्लिक केलेले आहेत. तर ते मला थंबनेलसाठी हवे आहेत. त्यानंतर आपण आता याला एडिट करायचं आहे. तर मला इथे कटआउट करायचे आहेत. त्यामुळे मी कट आउट येथे क्लिक केला आहे आणि पर्सनवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला कटआउट व्यवस्थित मिळेल. त्यानंतर दुसऱ्या फोटोला सुद्धा तसंच करून घ्यायचं आहे. त्याचंसुद्धा आपल्याला कटआउट हवं आहे. त्यासाठी मी परत कटआउटवरती क्लिक केला आहे आणि त्यानंतर त्याचीसुद्धा कटआउट केलं आहे. आपण पर्सनवरती क्लिक करून कटआउट केलं आहे. त्यानंतर आपले दोन्ही कटआउट व्यवस्थित झालेले आहेत. आता याला आपण साईज वाढवून घेऊयात. दोन्ही फोटोची साईज वाढवून घेतलेली आहे. साईज वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला इथे एडिट करायचं, फॉन्ट लिहायचं आहे. त्यामुळे टेक्स्ट लिहून घ्यायचं आहे. तर इथे टेक्स्ट करायचं आहे. मला घिबली टाईप करायचं आहे. तर मी ते घिबली टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. कुठे तुम्हाला ठेवायचं तिथे ठेवू शकता. त्यानंतर मी घिबली व्यवस्थित सेट केलेला आहे. त्यानंतर आता दुसरं लिहायचं आहे. मला दुसरं टाईप करून घ्यायचं आहे. घिबलीला व्यवस्थित सेट करून घेते. त्यानंतर आपण टाईप करायचं आहे फोटो, घिबली फोटो. यालासुद्धा आपण व्यवस्थित एडिट करायचं आहे. त्यासाठी आपण तिथे त्याला व्यवस्थित पोज करून ठेवायचं आहे. व्यवस्थित फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला फोटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आपलं थंबनेल हे अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. कारण की यूट्यूबमध्ये थंबनेलला फार महत्त्व आहे. थंबनेल जर तुमचं व्यवस्थित असेल तरच व्ह्यूज जास्त मिळतात आणि क्लिकसुद्धा जास्त होतात. त्यामुळे थंबनेल हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर मला लिहायचं आहे फ्री, कारण की घिबली फोटो फ्री कसं बनवायचं असं मला लिहायचं आहे. त्यानंतर फ्री हे मी फ्रीला कलर केलेला आहे. तिथे कलर्स पण असतात, फॉन्ट कलर वगैरे, तर ते केलेलं आहे. त्यानंतर आता हिंदीमध्ये लिहायचे बनाए. त्यानंतर बनाए इथे बनाए इथे सेट केलेला आहे मी. तर आपले याचा सर्व लेटर्स लिहून झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथे वेगवेगळे सुद्धा करू शकता. त्याला वेगवेगळे फॉन्ट आहेत, कलर्स आहेत आणि खूप प्रकार. तुम्ही त्यामध्ये ॲप ओपन केल्यावर तुम्हाला सगळं समजेल. तर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कॉमेंट करा. डिटेल व्हिडिओसुद्धा मी बनवेल. तर हा आपला याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला हवं आहे तसं. तर हे असं छान वाटतं आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसत आहे. यामध्ये तुम्हाला अजून काही बदल हवे असतील तर ते तुम्ही करू शकता. इथे वेगवेगळे प्रकारचे इफेक्ट्स आहेत. ॲडजस्ट करायचं आहे.
आणि इथे पिक्सआर्टमध्ये फ्रीमध्ये तुम्ही फ्री आणि पेड व्हर्जनसुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही इथे सर्च करून तुम्हाला जे ॲडिशनल करायचं आहे ते तुम्ही सर्च करून घेऊ शकता. आता इथे मी ॲरो टाईप केला आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप सारे ॲरो आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं टाईप्स करून तुम्हाला जे पिक्स हवे आहेत, थंबनेल हवे आहे किंवा लोगो हवं असेल तर ते तुम्ही मिळवू शकता. तर इथे परत मी एकदा व्यवस्थित सेट करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपलं थंबनेल रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकतो. तर इथे मी 2 उद्गारवाचक चिन्हसुद्धा टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे हवं असेल तुम्ही त्यामध्ये बदल करू शकतात. इथे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, वेगवेगळे फॉन्ट्स आहेत, कलरिंग फॉन्ट्स आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला सेव्ह करायचं असेल तर तुम्ही वरती आयकॉन आहे ना तिथे जाऊन सेव्ह करू शकता. त्यानंतर सेव्ह JPG असं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि आपला फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जातो. तर आपण चला बघूया सेव्ह झाला की नाही. तर मी इथे गॅलरी ओपन केली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला फोटो सेव्ह झालेला आहे. तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.